कसा आलो? Oh shit. चॅन्स कनेक्ट कर. त्याने स्टांबून ठेवलंय मला इथे. विश्वा, का केलास मूर्खपणा? का प्यायलास रात्री? आजी, काय चाललंय तिकडं? तुम्ही मगाशी रागात म्हणालात, पण आता ते लक्ष्मीबाया भावनाला खरंच माहेर घेऊन जायचं म्हणते. काही झालं तरी तुम्ही तिला माहेर जाऊ देऊ नका, नाहीतर आपण तिच्या बाळाबद्दल जो काही विचार केलाय ते सगळं व्हायला जाईल. आजी, एक मिनिट, तुमचा निर्णय तर नाही बदलला ना? नाही नीलांबरी, काही झालं तरी माझा निर्णय बदलणार नाही. आपण सगळं कसं ठरवलंय ना, अगदी तसंच घडणार आहे. काय वाटेल ते होऊ दे नीलांबरी, भावनाचं बाळ या जगात येऊ शकणार नाही. आता भावनाच्या नशिबात जे काही घडणार आहे ना, ते सगळं तिच्या माहेरी घडेल. म्हणजे कसं आहे ना, आपल्याकडं कुणालाही बोट दाखवता येणार नाही. जे काही होईल सगळा दोष कुणावरती येईल? तिच्या आई वडिलांच्यावर. आपला काही एक संबंध असणार नाही. हो आजी, आयडिया तर एक नंबर आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. कसला? आपला सिद्धू, तो काय म्हणाला मगाशी? तो म्हणतोय तो भावनासोबत तिच्या माहेरी जाणार आहे. आणि जर तो तिच्यासोबत असेल ना, तर भावनाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. काय आहे ना, डोकं मोठं मेंदू लहान, विचार मोठे पाहिजेत ना. तुला काय वाटलं मी त्याचा विचार केला नसेल? तसं नाही आजी, केलाच असेल तुम्ही विचार, पण मला तुमच्या मनात नक्की काय चाललंय हे कळतच नाही. कळणारही नाही. फक्त एवढंच आता एक लक्षात ठेव तू, त्या सिद्धूला कसं आणि कोणी थांबवायचं हे सगळं अगोदरच ठरलेलं आहे. त्यांना मी इंजेक्शन दिलेलं आहे, त्यांना थोडं बरं वाटेल त्याने. पण आजच्या आजच हॉस्पिटलला घेऊन यावं लागेल. स्ट्रेस करावे लागेल आपल्याला. आणि हो, 2 आठवडे कंप्लीट बेड रेस्ट. साहेब, काळजी घ्या. सिद्धू, ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? हे बघ, त्यांनी संपतलं इंजेक्शन दिलंय, त्यानं बरं वाटतंय त्यांना. तू तुझी बॅग घे आणि भावनाकडे जा. आजी, सिद्धू बाळा, माझं ऐकशील का रे? पप्पा, अशा अवस्थेत मला सोडून जाऊ नकोस. माझं मलाच बरं वाटत नाही आहे. मला असं वाटत नाही की मी फार दिवस जगणार आहे म्हणून. काय बोलताय तुम्ही? काय संपत वेड्यासारखं बोलतोयस? सिद्धूची बायको बरोबर आहे. आता हे बघ, तुझ्यापेक्षा तिला आता सिद्धूची जास्त गरज आहे. हे बघ बा, जाऊ दे त्याला. अगं आई, माझं ऐक ना. मला माझं मरण दिसायला लागलं आहे. आणि अशा अवस्थेत मुलाने बापाजवळ थांबलं असं मला वाटलं तर माझं काय चुकीचं आहे सांग ना. बापाजवळ मुलाचं असणं हाच फार मोठा आधार आहे. पप्पा ऐका, हे बघा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी आहे, मी इकडे तुमच्या जवळच आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. डॉक्टरांनी 2 आठवडे बेड रेस्ट घ्यायला सांगितले. मग आता तू सांग संपत, इतके दिवस तू कसा थांबेल इथं? सांग बघू. थांबेन मी आजी, अरे पण थांबेन मी. हा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. भावना घरी तिचे आई बाबा आहेत, तिचे घरचे आहेत, काळजी घ्यायला. तुम्ही नका काळजी. पप्पा, मी आहे तुमच्यासमोर, तुम्ही नका काळजी करू. सिद्धू जर खरंच इथे थांबला तर तिथे भावनाजवळ कोणीच नसेल. यांची ही अवस्था आता अशी आहे. काय करायचं आता?
हो असे एकटेच का बसला तिथे? काय झालं? नाही काही नाही ग, पण का कोणास ठाऊक आज छान वाटतंय मला. दोघी मुली घरी आल्या आहेत. कित्येक दिवसांनी घर कसं भरल्यासारखं वाटतंय का. आणि आपलं घर कायम असंच भरलेलं असावं असं वाटतं. तथास्तु. लक्ष्मी तुला खरं सांगू का, गेले काही दिवस ना असं एक प्रकारचं रिकामं पण वाटत होतं का. म्हणजे आपण दोघं होतोच म्हणा घरी एकमेकांकरता, तरी सुद्धा काहीतरी कमी आहे, काहीतरी रीत आहे असं वाटत होतं. कधी ना कधी मुलींची लग्न होणार, मुली त्यांच्या घरी सासरी जाणार, याची सगळ्याच आईवडिलांना कल्पना असते का. पण जेव्हा मुलगी खरंच सासरी जाते ना, तेव्हा त्याचं गांभीर्य कळतं. खरंय हो. ए लक्ष्मी, मला ना एक कल्पना सुचते. म्हणजे बघा, समजा लग्न झाल्यावर मुलींना सासरी जावंच लागलं नसतं. म्हणजे जर आपल्या मुली लग्न झाल्यावर सासरी गेल्याच नसत्या, इथे आपल्या बरोबरच राहिल्या असत्या, तर किती छान झालं असतं ना. कल्पना गोडच आहे, पण आपल्या लेकींनी छान लग्न करून सासरी जावं हे आई वडिलांचं किती मोठं स्वप्न असतं. आणि जर त्या सासरीच गेल्या नाहीत तर माहेर वाशिण म्हणून जेव्हा त्या येतात तेव्हाचे लाड कसे झाले असते ते कसं अनुभवायला मिळालं असतं त्यांना. आता जेव्हा लेकी माहेर वाशिणी म्हणून इथे येतात तेव्हा कोण लाड होतात त्यांचे, घरभर बागडतात त्या. आणि मग आई वडिलांसाठी छान आठवणी मागे ठेवून पुन्हा सासरी निघून जातात. याच आठवणी तर आहेत जे आपल्याला पुढचे आणखीन काही दिवस ढकलायला बळ देतात. खरं आहे. आता आपली भावना पण बघा ना, चोर ओटीपर्यंत राहील इथे, मग जाईल सासरी, मग थेट बाळणपणाच्या वेळेला येईल. नाही म्हणजे आता तुम्हाला जशी कल्पना सुचली तसं मलाही वाटतं की कशाला जावं तिने चोर ओटीनंतर, इथेच राहावं बाळ होईपर्यंत. पण हे आपल्या हातात कुठे आहे ना. खरं आहे तुझं. तुला एक गंमत सांगू का लक्ष्मी, जेव्हापासून भावनाची बातमी ऐकली ना तेव्हापासून अशी एक हुरहुर अशी वाटतेय ग. खरंय तुमचं, एक छान छान अशी हुरहुर हो नाही. ना. आता ती इथे आहे ना तोपर्यंत खूप लाड करूया तिचे, अगदी छान बाळपण करूया तिचं. आणि आता ना बाळावर संस्कार होत असतात, तेव्हा आपले जे चांगले विचार आहेत, जे चांगलं चुंगलं आहे सगळं बाळापर्यंत पोहोचेल असं बघूया. अगं नक्कीच पोचणार, कारण बाळाची आजी इतकी हौशी आणि उत्साही आहे. माझी खात्री आहे सगळं बाळापर्यंत पोहोचणार. मला सुद्धा खात्री आहे काय? बाळ अगदी आजोबांसारखं हुशार होणार आहे.